रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय राम कृष्ण हरी. रघुवीर समर्थ. पहिला अभंग आजचा आहे हा भंडाऱ्यावर एका परिस्थितीमध्ये लिहिला गेलेला आहे आणि ती परिस्थिती फार लोकांना माहिती आहे, म्हणजे प्रसंग माहिती आहे, पण त्या प्रसंगाला अनुलक्षून हा अभंग आहे हे माहिती नाही. तो प्रसंग असा आहे की तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर साधनेला बसत असत. खरं तर साधना म्हणजे भंडाऱ्याच्या डोंगरावर बराचसा काळ तुकोबांचा हा एकनाथी भागवताची पारायण करणं आणि त्यावर चिंतन करणं यात गेलेलं आहे. आणि नंतर ते स्वतःचं चिंतन करत असत, लेखन पण करत असत. त्या दरम्यान ते ज्या झाडाखाली बसायचे त्या झाडावरची सगळी पाखरं उडून जायची. हे हे त्यांना खटकलं. हा मला वाटतं सिनेमात वगैरे पण त्यांच्या काही हा आलेल्या आलेल्या गोष्टी आहेत. ही पाखरं आपल्याला बघून निघून जातात, हे खटकायला आधी पाहिजे ना मुळात. आम्हाला कळत सुद्धा नाही पाखरं उठून गेली, लहान मुलं पळून गेली, मांजरं बाजूला झाली. आम्हाला कळत सुद्धा नाही किती जण आमच्यापासून पळून गेले ते. तर ती सेन्सिटिव्हिटी यायलाच थोडासा वेळ लागतो. तर ती आली महाराजांच्याकडे आणि त्यांना असं लक्षात आलं पाखरं आपल्याला आपण काय त्यांचं वैरी नाही, काय नाही. आपण काय त्यांना दगडं मारत नाही आणि काय आपल्या हातात शस्त्र नाही. आपण आपलं भागवत घेऊन बसतोय आणि तरी पाखरं मात्र पळूनच जात आहे. तर हा त्यांच्यामध्ये असं लक्षात आलं त्यांच्या की आपल्याला आपण आपणातच आहोत फार, आणि आपण आपल्या बाहेरचं जे जग आहे त्याच्याशी काही तादात्म्यताच नाही आपल्याला. आपण आणि आपलं अंतर्गत जग, मग त्यात विठोबा आणि त्यातलं आपलं काय आध्यात्मिक, आणि आपल्या बाहेर काय चालू आहे सगळं मोठं एवढं जगाचा पसार आहे, ते जणू काय काही अस्तित्वातच नाही असं आपण समजून चाललोय. आणि मग त्यातली जी सगळी भूतं आहेत, म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टींना भूत असं म्हणतात, तर ते त्यांच्याशी आपला काही संबंधच नाही. कसलं अध्यात्म चाललंय म्हणजे आपलं, असं वाटल्यामुळं त्यांनी हा अभंग लिहिलेला आहे. हा अतिशय प्रसिद्ध आहे. मी वाचायला सुरुवात केली की तुम्हाला जाणवेलच. अवघी भूते साम्या आली. अवघी भूते साम्य आली म्हणजे काय? सगळ्या भूतांचं साम्य निर्माण झालं. मी स्वतःच एक अस्तित्व आहे. माझ्यामध्ये जग आणि बाहेरचं जग, मग तो दगड असू दे, ते वडाचं झाड असू दे, त्यावर बसलेली पाखरं असू देत, श्वापदं असू देत. म्हणून तो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा ह्याच्यानंतरचा अभंग आहे. म्हणजे अवस्थेतला मी म्हणतो तो आता गाथेमध्ये तो आधी दिसेल आणि हा नंतर दिसेल. पण हा आधी आहे. अवस्थांतरामध्ये ही आधीची अवस्था आहे की अरे मला बघून पाखरं का पळून जात आहेत. ह्याच्यावर माझं चिंतन झाल्यानंतर मला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, म्हणजे केवळ वृक्षवल्ली नाही, वनचर सुद्धा सोयरे झालेले आहेत. याचं कारण काय आहे? हा ध्यास आहे. अवघी भूते साम्य आली, देखली म्या कै होती. कै म्हणजे केव्हा? केव्हा साम्याला आलेली ती काहीच नव्हती आणि ती आता साम्याला आलेली आहेत. साम्याला आलेली आहेत म्हणजे काय? ती एकाच पातळीवर आलेली आहेत. सगळी भूतं एका पातळीवर आलेली आहेत आणि मी पण भूतच आहे, मी अस्तित्व आहे. सगळे अस्तित्व हे विठोबा ह्या एका पातळीवर आलेलं आहे. विठोबाचे सगळे अंश आहेत. हे खरं मेंटली केवळ बुद्धीनं म्हणून चालत नाही. त्याला जाणूनच घ्यायला लागते. त्या भूतांमधला विठ्ठल मला कळायला लागतो. त्याच्याबद्दल पूर्ण सहानुभूती निर्माण व्हायला लागते. मग कोणी मला शाकाहाराचा उपदेश करायला लागत नाही. मला आपोआप कळते की हा जीव मी घ्यायचाच नाही. हा जीव वेगळा आहे. तो त्याचं काहीतरी वेगळं प्रारब्ध घेऊन आलाय. मला त्याचा जीव खाऊन काय मिळणार आहे? हा अवघी भूते साम्य आली, देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. फार जबाबदारीने लिहिलं आहे. खरी पांडुरंग कृपा तुमच्यावर झाली हे तुम्हाला केव्हा कळेल? तर तुमचा एखादा हट्ट पूर्ण झाला, मुलाची ॲडमिशन झाली, आणखीन काहीतरी लग्नच मनासारखं झालं, ह्या असल्या गोष्टींना पांडुरंग कृपा होत नाही. म्हणजे हे 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 काही खरं नाही. हे कृपा करून ह्यामध्ये पांडुरंगाला घेऊ नका. हे तुमच्या प्रारब्धानं होणाऱ्या गोष्टी आहेत. पांडुरंगाची कृपा केव्हा आहे? तुम्हाला सर्व जीवांशी, सर्व भूतांशी साम्य जेव्हा निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला पांडुरंग कृपा झाली असं समजा. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि हे तुमच्या कर्तृत्वानं येणारी गोष्ट नाही म्हटली. तुमच्या कर्तृत्वानं जेव्हा हे येईल असं तुम्हाला वाटेल, तेव्हा तो तुमच्या अहंकाराचाच विस्तार असेल. तर तो पांडुरंग कृपेचा विस्तार नाही. तुम्हाला ते पांडुरंग कृपा तुम्हाला जर छोट्यातला छोटा जीव, मोठ्यातला मोठा जीव, या सगळ्यामध्ये एकच लिंक आहे, हे जेव्हा जाणवायला सुरुवात होते आणि सगळं भूमी मग पांडुरंगमय होऊन जाते. आणि मग तेव्हा तुकारामांचा आमच्या अभंग असा आहे की तेव्हा मग निजता लोटांगणा, चालता प्रदक्षिणा. असं सर्व भूत साम्याला येतात तेव्हा माझं झोपणं म्हणजेच म्हणजेच लोटांगण असतं. कारण वेगळं काही राहतच नाही. आणि माझं चालणं म्हणजेच प्रदक्षिणा प्रदक्षिणा असते. असं सगळीकडे विठ्ठल दिसायला लागतो. ही खरी पांडुरंगाची कृपा आहे. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, हो का लोका निर्द्वंद्व.
माझी शंका हा आपलं काय करेल अशी शंका इतरांना येऊ नये. मी उभा राहिलो की लोकांना कळलं पाहिजे, अरे हा तर आपलं हित बघणार आहे, हा आपलं हित चिंतणार आहे. हा भाव निर्माण झाला पाहिजे, आपोआप निर्माण झाला पाहिजे. मी जवळ आलो की हा भाव निर्माण झाला पाहिजे. तेव्हा हा भाव केव्हा निर्माण होईल, माझं मनातून मी निर्द्वंद्व होईल, तेव्हा हा भाव निर्माण होईल. आणि मला त्यासाठी नामसाधना करायला पाहिजे. आणि मग तुकाराम म्हणतात की त्यांना पाहिजे असं व्हायला ते झालंय असं त्यांनी सांगितलंय. तुका म्हणे जे जे भेटे, जे जे भेटे, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मला जे काही भेटेल तो मीच आहे, माझाच हा विस्तार आहे असं जेव्हा वाटायला लागेल आणि माझ्यातल्या विठोबाचाच हा अंश आहे सगळीकडे, हे जेव्हा वाटायला लागेल तेव्हा खरी पांडुरंग कृपा झाली. अवघी भूते साम्य आली देखिली म्या कई होती. असा हा फार मोठा अभंग आहे. तो केवळ त्या पाखरांच्या जवळ न येण्यामुळे स्फुरलेला आहे, पण ही त्यातून एक महत्वाकांक्षा तयार झाली अध्यात्मामधली, आणि त्यातून त्यांनी तो विठ्ठल सगळीकडे बघायला सुरुवात करून मग वृक्षवली आम्हा सोयरी असं सोयरे पण मिळवलेलं आहे नावाच्या जोरावर. आता आणखीन एक अभंग आपण घेऊया. मगाशी मामाकडून ज्याचा उल्लेख झाला, सत्य संकल्पाचा दाता नारायण. काही ग्रंथांमध्ये पांडुरंग असं पण आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आता सर्व काही पूर्ण मनोरथ म्हणलेलं आहे, म्हणजे तुमच्या मनात काय वाटेल ती, त्याचं प्रमोशन काढून मला द्या, इथं बसून काय वाटेल ते लोली तुमच्या संकल्प असतील, तुमचं वाटेल ते मनोरथ पूर्ण करायला पांडुरंग बसलेलं नाही. हे सांगणं ही संतांची फार मोठी शिकवण आहे. तुकोबा म्हणतात सत्य संकल्पाचा, सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग, सर्व करी पूर्ण मनोरथ. म्हणजे तुम्ही संकल्प केला, मनापासून संकल्प केला, प्रयत्न पण केला, पांडुरंगाची करुणा भाकली, आणि तरी तो पूर्ण जर झाला नाही, तर हा व्याख्येनं बाय डेफिनेशन असं समजून झाला की हा सत्य संकल्प नव्हता. मग मग नक्की सत्य संकल्प काय असला पाहिजे, असा विचार करा तुम्ही, अशी प्रेरणा तुकोबा देतात. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग, माझा ऐका म्हणाले, सत्य संकल्प असला पांडुरंग येणारच तिथे. झालं नाही ना, मग सत्य संकल्प म्हणजे काय हुडकून काढा, परत परत विचार करा संकल्पाबद्दल. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य मनोरथ आहेत ना सगळे पूर्ण करणं. येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेच येते. भावबळ तुमचं वाढवा की मग तुमच्या इच्छाच सात्विक होतील, संकल्पच सत्य होतील. तुम्ही नामाच्या बळावर भाव जेव्हा वाढवाल, तेवढं संकल्पाच्या गुणधर्मामध्येच, त्याच्या क्वालिटीमध्येच फरक पडेल. ती जास्तीत जास्त सात्विक होणार, जास्तीत जास्त सत्याकडे जाणार संकल्प, आणि पांडुरंग तो पूर्ण करणार. अशी ही मालिका आहे. अंतरीचे बीज जाणे कळवळा. हा पांडुरंग आहे ना, हा तुमच्या अंतरातल्या अंतरातलं अंतराचं जे काही बीज आहे संकल्पाचं, त्यातलं हिणकस वासना कोणती आहे, त्यातली सत्वासना कोणती आहे, ह्याचा फरक करणारा हा पांडुरंग आहे. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. अहो ब्रह्मांडभर त्यांनी इच्छा पेरून ठेवल्या, त्यातली खरी इच्छा कोणती आहे, सत्य इच्छा कोणती आहे, सत्य संकल्प कोणता आहे, सगळा कळवळा त्याला आहे. सगळं काही त्याला कळतं. ह्या श्रद्धेनं आपल्याला नाम घ्यायचं आहे असं महाराज सांगतात. तुका म्हणे नाही चालत तातडी. हा खरा गुरु आहे बघा. हे गडबड करून चालत नाही. आज मी अनुष्ठान केलेलं आहे, माझी एकादशा माझ्या 12 झालेल्या आहेत, आता मला पांडुरंगानं करायलाच पाहिजे, हे हे आवरा म्हणले, तसं काही होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी. तातडी चालत नाही. तर मग हे व्हायलाच पाहिजे, एवढ्याच वेळात व्हायला पाहिजे, त्याला टार्गेट देऊन पांडुरंगाला टार्गेट देऊ नका म्हणले, त्याचा काय संबंध. पांडुरंग रिकग्नाइजेस नो डेडलाईन्स. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविण. प्राप्त काळ घडी जी आहे ती आल्याशिवाय हे काहीही होणार नाही, असा हा विश्वास तुकाराम देतात. तर आपण आता इथे थांबून आजचं गाणं ऐकूया. आजचं गाणं जे आहे ना ते तुकारामांचं आहे, तुकारामांचं नाही आहे, नामदेवांचं आहे. अं, एक मिनिट हा, त्या गाण्याचं टेक्स्ट बघतोय मी. हो आहे. हे गाणं नामदेवांचं आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं गाणं आहे. माझे मनोरथ पूर्ण करी देवा, केशवा, माधवा, नारायणा. फक्त मला हे माहिती नव्हतं की ह्या गाण्याच्या गायिका आहेत ह्या आमच्या नेहमीच्याच उषा मंगेशकर, आशा भोसले, लताताई असते असं वाटत होतं. तर मंगला नाथ म्हणून गायिका आहेत त्या, म्हणजे अतिशय प्रसिद्ध गाणं आहे. आणि मंगला नाथ यांनी ते गायलेलं आहे आणि यशवंत देवाने चाल दिलेली आहे. माझे मनोरथ पूर्ण करी देवा, केशवा, माधवा, नारायणा. हे हाका मारणं आहे ना असं सलग देवाच्या नावानं, हे नामदेवांच्या अभंगांचं वैशिष्ट्य आहे. नाही नाही मज आणि सोयरा, मला दुसरा सोयराच नाही.
न करी अव्हेरा पांडुरंगा. पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, आणि आता माझं तू ऐक. अनाथांच्या नाथा, तो अनाथांचा नाथ आहेस. अनाथांच्या नाथा होशी तू दयाळा. दयाळू हो. किती वेळोवेळा प्रार्थो आता. किती वेळा प्रार्थना करू परमेश्वरा. नामा म्हणे जीव होतो कासावीस. जीव कासावीस होतो. केली तुझी आस आतापरी. जीव कासावीस झाला म्हणून तुझी आठवण केली आहे रे. आता प्रसन्न हो आणि माझे मनोरथ पूर्ण करी देवा. कारण तो सत्यसंकल्प आहे असं मला वाटतंय. मी मनोरथ पूर्ण करी देवा अशी विनंती नामदेव करताय. तर आता हे गाणं आपण ऐकूया. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. केशवा माधवा नारायणा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नाही नाही मज आणिक सोयरा. नाही नाही मज आणिक सोयरा. न करी अव्हेरा पांडुरंगा. न करी अव्हेरा पांडुरंगा. पांडुरंगा. केशवा माधवा नारायणा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. अनाथांच्या नाथा होशी तू दयाळा. अनाथांच्या नाथा होशी तू दयाळा. किती वेळोवेळा, किती वेळोवेळा प्रार्थू आता. केशवा माधवा नारायणा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नामा म्हणे जीव होतो कासावीस. नामा म्हणे जीव होतो कासावीस. केली तुझी आस, केली तुझी आस आता बरे. केशवा माधवा नारायणा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.